जय गजानन माऊली. आजची सुरुवात झाली होती पूजा करण्यापासून. तर तुम्हाला सांगतो, पटापट पूजा करून घेतली आणि मग म्हटलं सलूनमध्ये गेली. आज काही तुम्हाला काही स्वयंपाक मी काय केला हे दाखवलं नाही. मी म्हटलं आज तर माझ्या घरी तर पत्तागोबीची भाजीच करणार आहे. म्हटलं मग का पत्तागोबीची भाजी तुम्हाला येत नाही असे म्हणणारे भरपूर आहे लोक. तर म्हणून बाप्पा हे काय पत्तागोबीची भाजी दाखवलेली, आम्हाला काय ही भाजी येत नाही काय, ही भाजी आम्हाला येते. तर मग काही पत्तागोबीची भाजी दाखवली नाही, साधा स्वयंपाक केला. तर मग पहिले गेल्या सलूनमध्ये आपल्या स्वामींची पूजा करून घेतली. त्याला म्हटलं चांगला धंदा होऊ दे, म्हटलं बिझनेस होऊ दे व्यवस्थित. आणि सुरुवात झाली पहिले विटॅमिन सीच्या फेशियलपासून. तर ह्या मॅडमचं विटॅमिन सीचं फेशियल केलं. मग मी थोड्या वेळानं जेवून घेतलं. पत्तागोबीची भाजी पोळी आणि रात्रीचा भात होता तो फोडणीला घातला. मग ह्या मॅडमचे ॲब्रो होती, त्या मॅडमची ॲब्रो करून घेतली. अजून ह्या मॅडम रेग्युलर येतात, ह्या मॅडमची ॲब्रो होती तर ह्या मॅडमची ॲब्रो करून घेतली. अजून दुसऱ्या मॅडम आल्या, त्याची ॲब्रो करून घेतली. आता पावसाळा आहे तर कमी जास्त होते असतं. माझी पोरगी आली शाळेतून, ते संध्याकाळी येते, कारण की मला इथूनच तिला चहा नाश्ता द्यायला लागते. इथूनच ते ह्या पार्लरमधून ट्युशनला जाते. मग तिला रवाना केलं आणि मग ह्या मॅडमचं रिका वॅक्स होतं. तर मग तुम्ही पाहू शकता. तर ह्या मॅडमचं रिका वॅक्स होतं. अजून दुसऱ्या मॅडम आल्या, त्याची होती ॲब्रो आणि फोरहेड. आता काय पावसाळा आहे तर ॲब्रो फोरहेड जास्त आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या मॅडमचा हेअरकट होता. तर यायचा लेअर कट व्यवस्थित, लेअर कट तर नाही म्हणतायत, हा आहे फेदर कट. आणि त्याला समोरून केसांची सेटिंग करून दिली. आणि आमच्या पार्लरच्या समोरून जगन्नाथपुरी हा देव गेला अशी आहे. तर मग मला काही एवढी कल्पना नाही, आपण पाहिलंच नाही, गेलंच नाही, काय माहीत राहणार आहे. तर मग अजून ह्या मॅडमची ॲब्रो आणि अप्पर लिप्स होतं, मग ते करून टाकलं. आणि मग त्याच मॅडमची अप्पर लिप्स आणि हे होतं, ॲब्रो होती. आणि मग ह्या मॅडमची फोरहेड होती. मग ह्या मॅडमचं अजून फेशियल होतं, त्या मॅडमचं फ्रूट फेशियल होतं. मग फटाफट त्या मॅडमचं फ्रूट फेशियल करून टाकलं. अजून त्या मॅडमचं ॲब्रो अप्पर लिप्स केलं. त्याच मॅडमचं केसायचं रूट टचअप होतं, ते याच्या केसायचं रूट टचअप करून टाकलं म्हटलं फटाफट. तर मग यायचं रूट टचअप केल्यावर म्हटलं आता चला घरी निघालो आम्ही झाले. तर मग लक्षात आलं घरची धूपबत्ती संपलेली आहे. तर मग पहिले खोदगल्लीत आलो आणि धूपबत्ती घेतली. जशी आपल्याला परफ्यूम मारायला पाहिजे तसंच देवाचं आहे, आपण कशी उचलून घेऊ नाही शकत, चांगला स्मेल येईन तसंच घ्यायला लागते. मग आता म्हटलं आता सकाळी या पोरेले सँडविच खायचं होतं. तर मग त्याला सँडविचचं जरा सामान घेतलं, टमाटे घेतले, टमाटे संपले होते. तर मग म्हटलं जाता त्या बंटीची थंडगार जैन परिपुरी खातो तर पाहतो, तर तो होताच नाही तिथं. मग म्हटलं जाऊ द्या, महावीरमध्ये गेलो, ढोकळा